नेक्स्ट आर्टिकल इज मेल गॅमेट, स्पर्म किंवा स्पर्मॅटोझोआ. मेलमध्ये टेस्टिस हा प्रायमरी सेक्स ऑर्गन आहे आणि त्याचं मेन फंक्शन आहे प्रोडक्शन ऑफ स्पर्म्स. प्युबर्टी ऑनवर्ड्स स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेस सुरू राहते आणि स्पर्म तयार होत राहतात. एका इजॅक्युलेशन मध्ये 200 to 300 मिलियन स्पर्म रिलीज केले जातात. आपण ते पूर्वी स्टडी केलेलंच आहे. स्पर्म किंवा मेल गॅमेटचं स्ट्रक्चर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये खालील कंपोनंट आहेत. हेड, नेक, मिडल पीस आणि टेल. आपण ते वन बाय वन स्टडी करणार आहोत. त्याचं जे हेड आहे त्या हेडमध्ये ओव्हल हेड आहे आणि त्यामध्ये न्यूक्लियस आहे. या न्यूक्लियसमध्ये 22 ऑटोसोम प्लस X or 22 ऑटोसोम प्लस Y म्हणजे X कंटेनिंग स्पर्म असेल किंवा Y क्रोमोसोम असलेला स्पर्म असेल. X कंटेनिंग असेल तर गायनोस्पर्म, Y कंटेनिंग स्पर्म असेल तर अँड्रोस्पर्म असं आपण त्याला म्हणतो. तर हा न्यूक्लियस आहे. त्याच्यामध्ये जेनेटिक मटेरियल असणार. इथं गॉल्गी ॲपॅरेटसनं तयार केलेलं गॉल्गी ॲपॅरेटस यांनी प्रोड्यूस केलेलं स्ट्रक्चर इथं आहे. त्याचं नाव आहे ॲक्रोसोम. तर गॉल्गी ॲपॅरेटसनं बनवले, गॉल्गी ॲपॅरेटस पासून बनलेलं हे जे स्ट्रक्चर आहे त्याला आपण म्हणतो ॲक्रोसोम. ॲक्रोसोमल कॅप आहे. आणि हे जे ॲक्रोसोमल कॅप आहे त्याला आपण ड्रिल मशीन, जसं आपल्याला भिंतीला होल घेण्यासाठी आपण ड्रिल मशीनचा वापर करतो तसं स्पर्मला एग भोवती, सेकंडरी oocyte भोवती इतके सगळे कव्हरिंग्ज असतात. ते भेदून आत जायचं आहे त्याच्यासाठी त्याच्याकडं पण ड्रिल मशीन असते. याला आपण स्पर्म ड्रिल पण म्हणू शकतो, कारण या ॲक्रोसोममध्ये लायटिक एन्झाईम्स असतात. जसं यालाच आपण काय म्हणतो, स्पर्म लायसिन्स. स्पर्म लायसिन्स म्हणतो आपण. त्याच्यामध्ये मेन आहेत हॅलोयुरिनेज, त्यानंतर झोनालायसिन आणि अन्य एन्झाईम्स असतील. ते आपण फर्टिलायझेशनमध्ये डिटेल बघूच. तर हे एन्झाईम्स त्याच्याकडं असतात आणि त्याच्या सहाय्यानं ड्रिल केलं जातं, होल पाडलं जातं सेकंडरी oocyteला आणि स्पर्म आत जाण्यासाठी मार्ग बनवला जातो. आता हा जो पार्ट आहे हा पार्ट स्पेशली कव्हरिंग आहे. हा वरचा पार्ट जो कव्हरिंग असतो याला आपण म्हणतो गॅलिया. अप्परमोस्ट कव्हर्ड पार्ट आहे हा, त्याला आपण म्हणू
गॅलिया. या स्पर्म वरती डीकॅपॅसिटायझेशन फॅक्टर असतो. याच्यावरती डीकॅपॅसिटायझेशन फॅक्टर असतो. जोपर्यंत तो फॅक्टर आहे तोपर्यंत स्पर्म ॲक्टिव्ह होत नाही, त्याच्यामध्ये फर्टिलायझेशनची कॅपॅसिटी निर्माण होत नाही. आणि ज्यावेळी हा स्पर्म फॅलोपियन ट्यूबमधून जात असतो त्यावेळी इस्ट्रोजन किंवा फॉलिक्युलर तिथं जे फॅलोपियन ट्यूबचं सिक्रिशन आहे त्या सिक्रिशनमुळं तो डीकॅपॅसिटायझेशन फॅक्टर रिमूव्ह केला जातो. त्याच्यानंतर हा पार्ट आहे शॉर्ट नेक. या नेकमध्ये इथं एक सेंट्रिओल आहे, याचं नाव आहे प्रॉक्सिमल. प्रॉक्सिमल सेंट्रिओल. सेकंडरी वूसाइटमध्ये सेंट्रिओल नसतो आणि ॲम्फिमिक्सिस जेनेटिक मटेरियल मिक्स दोन्ही गॅमेटचं होण्यासाठी सेंट्रिओल पाहिजे, स्पिंडल बॉडी व्हायला पाहिजे आणि त्याच्याकडं तर सेंट्रिओल नसतो. म्हणून त्या फर्टिलायझेशनच्या प्रोसेस दरम्यान स्पर्म आपल्याबरोबर सेंट्रिओल घेऊन जातो. तो आहे हा प्रॉक्सिमल सेंट्रिओल. त्याच्यानंतर त्याच्याच खाली दुसरा आहे डिस्टल सेंट्रिओल. डिस्टल सेंट्रिओल पासून अराइज होतं ॲक्झियल फिलामेंट. ॲक्झियल फिलामेंट अराइज होतं हे. ॲक्झियल फिलामेंट. आणि मिडल पीस हा जो पार्ट आहे हे शॉर्ट नेक झालं. म्हणजे याचे पार्ट किती झाले? हेड, नेक, मिडल पीस आणि टेल. 4 पार्ट्स आहेत या स्पर्मचे किंवा स्पर्मॅटोझोआचे. हेड बद्दल आपण सांगितलं. न्यूक्लियस आहे, वरती ॲक्रोसोमल कॅप आहे, त्याच्यामध्ये लायटिक एन्झाईम्स आहेत, डायजेस्टिव्ह एन्झाईम्स आहेत. याच्यावरती वरचा भाग जो कवर्ड आहे त्याला गॅलिया आपण म्हणतो. न्यूक्लियस त्याच्यामध्ये जेनेटिक मटेरियल आहे आणि डीकॅपॅसिटायझेशन फॅक्टर सुद्धा याच्यावरती असतो. नेक शॉर्ट आहे, त्याच्यामध्ये 2 सेंट्रिओल आहेत, प्रॉक्सिमल सेंट्रिओल आणि डिस्टल सेंट्रिओल. प्रॉक्सिमल सेंट्रिओल स्पर्म आपल्याबरोबर घेऊन जाणार आहे सेकंडरी ओसाइटमध्ये आणि डिस्टल सेंट्रिओल पासून ॲक्झियल फिलामेंट स्टार्ट होणार आहे. या मिडल पीस मध्ये असा स्प्रिंग सारखा मायटोकॉन्ड्रिया असतो. याला आपण म्हणतो मायटोकॉन्ड्रिया किंवा त्यालाच नाव आहे नेबेनकॉर्न. स्पायरल मायटोकॉन्ड्रिया. 10 ते 14 असे स्पायरल रिंग्स त्याच्यामध्ये असतात आणि या मायटोकॉन्ड्रियाची डिस्प्लेसमेंट होऊ नये याच्यासाठी इथं डिस्क सेंट्रिओल आहे. डिस्क सेंट्रिओल आहे. डिस्प्लेसमेंट होऊ नये त्यासाठी आहे. मायटोकॉन्ड्रियाची डिस्प्लेसमेंट होऊ नये. सो प्रेझेन्स ऑफ स्पायरल मायटोकॉन्ड्रिया इज अ कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ स्पर्म. आणि याच मायटोकॉन्ड्रियाला स्पर्म इंजिन पण म्हटलं जातं. कारण सेमिनल फ्लुइड मध्ये जी फ्रक्टोज शुगर आहे त्या शुगरचं ब्रेकडाऊन करून एनर्जी मिळवायचं काम
या मायटोकॉन्ड्रियाच्या मदतीनं केलं जातं. या मायटोकॉन्ड्रियाच्या मदतीनं केलं जातं. आणि आपल्याला माहिती आहे फ्रक्टोज शुगर बॉडीमध्ये दुसऱ्या कोणत्याही ग्लँडमधून सिक्रिशन त्याचं होत नाही. फिमेलच्या बॉडीमध्ये कुठंही फ्रक्टोज शुगर नाही. मेलमध्ये सुद्धा सेमिनल व्हेसिकलच्या सिक्रिशनमध्ये फक्त फ्रक्टोज शुगर आहे. आणि रिअली त्याचा उपयोग कशासाठी आहे तर या न्यूट्रिएंट म्हणून त्याचा वापर केला जातो. न्यूट्रिएंट म्हणून फ्रक्टोज शुगरचा वापर केला जातो. परंतु आपण फोरेन्सिक लॅबमध्ये त्याचा वापर रेप टेस्टमध्ये करतो. एखाद्या ठिकाणी अत्याचार झाला आहे पण तो झाला की नाही हे समजण्यासाठी पहिली टेस्ट काय तर त्या फिमेलमध्ये वजायनल सिक्रिशन जिथं असतील त्या वजायनामध्ये जर फ्रक्टोज शुगर असेल दॅट इंडिकेट्स देर इज अ सेक्शुअल इंटरकोर्स और रेप. इंटरकोर्स झालेला आहे किंवा अत्याचार झालेला आहे हे पहिली टेस्ट आपण तिथं घेऊ शकतो. त्याचबरोबर आणखी काही टेस्ट आहेत त्या जिनायटल ऑर्गनमध्ये त्याच्यामध्ये फ्रिक्शन किती झालेलं आहे नाही वगैरे ह्याच्यावरनं समजू शकतंय. हे एक टेस्ट झाली. परंतु दुसरी टेस्ट त्याच्यावर अजून आहे की ती व्यक्ती नेमकी कोण आहे ते फाइंड आउट करायचं असेल तर त्याच्यासाठी स्पर्मचा न्यूक्लियस त्याचं DNA काढायचं, त्याची फिंगरप्रिंट बनवायची आणि ती फिंगरप्रिंट संशयित जी व्यक्ती असेल त्याची फिंगरप्रिंट मॅच होते का दॅट बिकम्स अ ॲम्पल प्रूफ इन रेप टेस्ट. पुन्हा कुठल्या एव्हिडन्सची आवश्यकता त्याला लागत नाही. तर अशा प्रकारे फ्रक्टोज शुगर आपण फोरेन्सिक लॅबमध्ये सुद्धा यूज करतो या रेप टेस्टमध्ये किंवा अत्याचार झालेल्या केसेसचा स्टडी करण्यासाठी. त्यानंतर हा जो स्पर्म आहे त्याला आपण मायटोकॉन्ड्रिया आहे त्याला आपण स्पर्म इंजिन म्हणतो. या स्पर्ममध्ये स्पायरल मायटोकॉन्ड्रिया आहे आणि ते स्पर्मचं इंजिन आहे. कारण फ्रक्टोजचं ब्रेकडाऊन करून ATPच्या फॉर्ममध्ये एनर्जी मिळवायचं काम याच मायटोकॉन्ड्रियाच्या मदतीनं केलं जातं. आणि हे जे ॲक्झियल फिलामेंट आहे याचंच पुढं कंटिन्युएशन कशामध्ये होतं टेल. या टेलचा काही पार्ट some part of tail is covered by membrane called as main piece. कव्हरिंग असलेला काही टेलचा पार्ट जो आहे त्याला आपण मेन पीस म्हणतो आणि कव्हरिंग नसलेला काही पार्ट जो आहे त्याला आपण एंड पीस म्हणतो. आणि ही टेल लॅशिंग मोमेंट करत पुढं जात. टेलचा उपयोग लॅशिंग मोमेंट करण्यासाठी केला जातो. हे स्पर्म लॅशिंग मोमेंट करतात आणि लॅशिंग मोमेंटच्या साह्यानं हे स्पर्म पुढं जात असतात. इथं जर आपण सेक्शनल व्ह्यू याचा पाहिला टेलचा पाहिला तर या ठिकाणी 9+2 अरेंजमेंट आपल्याला पाहायला मिळते. 9+2 अरेंजमेंट आपल्याला पाहायला मिळते. तर असा हा मेल गॅमेट आहे स्पर्म. आणि टेस्टिसमध्ये सतत स्पर्म तयार करण्याची प्रोसेस आहे. मग किती स्पर्म तयार केले जातात 1 ग्रॅम टेस्टिसचा 1 ग्रॅम रिजन जर पाहिला तर त्याच्यामध्ये 1000 स्पर्म तयार केले जातात. मग आपण 14 ग्रॅमची टेस्टिस गृहीत धरली तर 14,000 स्पर्म्स पर सेकंद.
एवढ्या मोठ्या प्रमाणावर हे स्पर्म तयार केले जातात या टेस्टिसमध्ये. सो दिस इज अबाउट sperm or spermatozoa or male gamete. 150 million spermatozoa have been sent to the mother's womb at a time. This number is deliberately kept high because as the spermatozoa enter to the woman's body, they find themselves facing a lot of dangers. There is a solid acid environment in the woman's reproductive organ that prevents the bacteria. This acid environment has baneful effect for spermatozoa. In a few minutes, the walls of the womb are covered with the millions of dead spermatozoa. A few hours later, most of the 250 million spermatozoa die. This acid compound, which is the most important for mother's health, is so powerful that it can easily destroy all the spermatozoa entered the womb. In that event, the fertilization couldn't take place and the human population